अशी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल आतापर्यंत। उज्ज्वल निकम ज्यांनी आघाडी घेतलेली होती ते आता पिछाडीवर पडलेले आहेत आणि वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या मुंबई उत्तर मध्यमधून आघाडीवर जाताना दिसून येत आहेत। तर नक्कीच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आता आघाडीवर जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण आधी देखील त्यांनी आघाडी घेतली होती, नंतर उज्ज्वल निकमांनी आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा आता वर्षा गायकवाड 700 मतांनी आघाडीवर गेल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, शेवटच्या टप्प्यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। उज्ज्वल निकम आता पिछाडीवर पडलेले आहेत। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी 700 मतांची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। थोड्या फरकावरून आता काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील हे चित्र आपण पाहतोय, उज्ज्वल निकम आता पिछाडीवर गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी फरा नक्कीच धोक्याची घंटा असेल। वर्षा गायकवाड 700 मतांनी आघाडीवर आहे। अगदी बरोबर आहे शुभम, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, उज्ज्वल निकम हे 30,000 पेक्षा जास्त आघाडी नव्हते, ते खाली आलेले आहे। सुप्रिया सुळे यांचा बारामतीमध्ये विजय झाला आहे। सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती, चुरशीची मानली जात होती आणि दोन्ही पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती। त्या ठिकाणी अखेर सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळते, ज्या 3 टर्म इथून खासदार राहिलेले आहेत आणि चौथ्यांदा आता त्या विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे। सुप्रिया सुळे यांचा बारामतीमधून विजय झाला आहे, तर त्यांच्या भावजाई असलेल्या सुनेत्रा पवार यांचा मात्र या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतं। या दोघांमध्ये इथं अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली होती। भाजपकडून जोरदार प्रचार इथं करण्यात आला आहे, मात्र इथं जे शरद पवार आहेत, जे एक दिग्गज असे राजकारणी मानले जातात, त्यांचं राजकारण फळाला आल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय, तर धैर्यशील माने 2113 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय माढा लोकसभा मतदारसंघातून। आणि जालन्यामधून कल्याण काळे 27,880 मतांनी आघाडीवर आहे, तर धैर्यशील माने हे 2113 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। धैर्यशील माने यांचा विजय आता होणार का याकडे लक्ष आहे। तर जालन्यामधून कल्याण काळे 27,880 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। शुभम, तर धैर्यशील माने आता 2000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2113 मतांनी ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सत्यजित पाटील जे ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची मात्र या ठिकाणी पिछाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर धैर्यशील माने यांची आता विजयाची घोडदौड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, धैर्यशील माने आता 2113 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर ठाकरे गटाचे सत्यजित पाटील या ठिकाणी पिछाडीवर पडलेले आहेत। हातकणंगले मतदारसंघाची अपडेट आपण पाहतोय, महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज। निश्चितच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी राजू शेट्टी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, दरम्यान जालन्याचेही अपडेट आपल्याकडे येतात। पंकजा मुंडे बीडमधून 24,361 मतांनी आघाडीवर आहे, त्यामुळे आता पंकजा मुंडे या विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे यांच्यासाठी निवडणूक अतिशय महत्त्वाची होती, अतिशय प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक त्यांनी बनवलेली होती, कारण प्रीतम मुंडे इथून खासदार राहिल्या, त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना जेव्हा उमेदवारी दिली गेली भाजपकडून, तेव्हा ही जागा त्यांच्यासाठी निवडून आणणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यानुसार आता त्या आघाडी घेताना दिसतात। दरम्यान किती मतं त्यांच्या पारड्यात पडणार ते अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी त्या 24,361 मतांनी आघाडीवर आहेत। तर राज्यातलं चित्र आपण बघितलं शुभम, तर या ठिकाणी भाजप आतापर्यंत एकूण 11 जागांवर आघाडीवर आहे, शिंदेची शिवसेना 5 जागांवर, याच्यामध्ये विजयी उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे, ज्या ठिकाणी विजय झाला आणि जिथं आघाडी आहे तेही उमेदवार या ठिकाणी आपण बघू शकतोय। तर काँग्रेस 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये, भाजपपेक्षाही जास्त मतदारसंघांमध्ये आपल्याला या ठिकाणी लातूरमध्ये आता शिवाजीराव काळगे विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमधील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज, आता शिवाजीराव काळगे यांनी विजयी पताका फडकवलेली आहे। लातूरमधील शिवाजीराव काळगे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता शिवाजीराव काळगे विजयी झाल्याची बातमी आपण पाहतोय। शिवाजीराव काळगे यांना मोठं यश या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमध्ये आता शिवाजीराव काळगे यांचा मोठा विजय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शुभम, हा काँग्रेसचा गड मानला जायचा, मात्र मागच्या वेळेला इथून महायुतीचे उमेदवार निवडून आले होते आणि आता काँग्रेसनं पुन्हा खेचून आणल्याचं दिसतं। तर श्रीकांत शिंदे तुमचा विजय झालाय आणि मोठ्या प्रमाणात आहे। बुम बुम खाली मी जे केलेलं काम आहे 10 वर्षामध्ये ते पहिल्या दिवसापासून कामावरती जे आहे हे मतदान आम्हाला मतदान दिले, पुढे जाऊ नका मतदान दिलंय आणि मोठं मताधिक्य जे आहे हे आमचं माझं स्वप्न नव्हतं काही, पण पुणेकरांनी काम करायला मला संधी दिली आहे, ते काम मला करायचं। खूप धन्यवाद। तर जवळपास 80,000च्या पुढे मताधिक्य आहे, ते मुरलीधर मोहोळ यांना मिळालेलं आहे आणि रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत
महायुतीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर हे तर मावळमधून एक महत्वाची बातमी. श्रीरंग बारणे आता 89,549 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.